गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरे नमः। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमत दासबोध दशक 15वा आत्मदशक समास 5वा चंचल लक्षण निरूपण नाम श्रीराम समर्थ। दोघा ऐसी तीन चालती अगुणी अष्टदा प्रकृती अदृत सांडूनी वर्तती इंद्रपणी ऐसी। आता सध्या दशक 15वा आत्मदशक सुरू असून मागील आठवड्यामध्ये आपण या दशकातील समास 4था शाश्वत ब्रह्मनिरूपण नाम या समासाचे श्रवण केले। या आठवड्यापासून नवीन समास चंचल लक्षण निरूपण नाम सुरू होत आहे। चंचल मनुष्य कधीही खरे ज्ञान सुख किंवा शांती प्राप्त करू शकत नाही। मन स्थिर केल्याशिवाय आणि विवेकाने विचार केल्याशिवाय आत्मसाक्षात्कार होऊ शकत नाही। या समासाच्या पहिल्या ओळीत श्री समर्थ म्हणतात की वायू आणि जाणीव प्रकृती आणि पुरुष या दोघांच्या प्रेरणेने सत्व रज तम हे त्रिगुण त्रिदेव या अगुण अशा परब्रह्मात वागत असतात। ज्याप्रमाणे मांजर आणि सर्प एकमेकावर टपून असतात त्याचप्रमाणे ही सूक्ष्म चंचल अष्टदा प्रकृती अधजड पंचभौतिकाला आणि ऊर्ध्व निश्चल स्वरूपाला सोडून मध्यभागी खेळ करीत असते। याचे तात्पर्य असे की चंचल अंतरात्मा पूर्णपणे जडत्व आणि निश्चलत्व पावत नसून त्या दोघांच्या मध्यभागीच वावरत असतो। पण तोंडे बक्षितो पणजा मूल बापास मारी ओजा चुकाया गेला राजा चौघा जणाचा। आता या ओळीत श्री समर्थ सांगतात की वायू हा पंजा अग्नी हा आज्जा आप बाप आणि पृथ्वी मूल। पंजा पंतुंड्याला खाऊन टाकतो, यात 4 महाभूते एकात एक लेपावतात ही वर्णन केले आहे। तर मूल बापाला सहज मारते, यात त्रिगुणाची लीला वर्णन केली आहे। चौघाचा राजा चुकारा गेला असे म्हटले गेले। येथे राजा म्हणजे अवकाश म्हणजे अंतरात्मा होय। हा या लीलेत जणू नाहीसा झालेला आहे। देव देवाळ्यामध्ये लपला देवळ पूजिता पावे त्याला सृष्टीमध्ये ज्याला त्याला ऐसेची आहे। श्री समर्थ यावेळी सांगतात की देव म्हणजे अंतरात्मा, या देवालयात म्हणजे देहात लपलेला असतो। देवळाची पूजा केली की ते देवाला पावते। सृष्टीमध्ये सर्व प्राण्यांमध्ये हीच गोष्ट दिसून येते। दोन्ही नामे एकास पडली लोकी निमस्त कल्पली विवेके प्रत्यय पाहिली तो एकची नाम। श्री समर्थ यावेळी सांगतात की प्रकृती आणि पुरुष ही दोन्ही नावे वस्तुतः एका मायेचीच आहेत। लोक दोहोची कल्पना करतात, पण विवेकाने प्रत्यय घेऊन पाहिल्यानंतर दोन्ही एकाचीच नावे हे कळते। नाही पुरुष ना वनिता लोके कल्पले तत्वता त्याचा बरा शोध घेता काहीच नाही। श्री समर्थ यावेळी सांगतात की नावाप्रमाणे तेथे कोणी पुरुष अथवा स्त्री नाही। लोकांनी तत्वाच्या ठिकाणी अशी कल्पना केलेली आहे। सारासार विवेकाने याचा शोध घेतल्यानंतर कळून येते की ते काय खरे ते काहीच नाही। श्री नदी पुरुष खळाळ ऐसे बोलती सकळ विचार पाहता निवळ देह नाही। श्री समर्थ यावेळी सांगतात की श्रीलिंगी नदी आणि ओढा पुल्लिंगी असे सर्व लोक बोलतात। विचार करून पाहिले की कळते की पाण्याला स्त्री अथवा पुरुषाला देह नाही। आपण आपणास कळेना पाहू जाता कळेना काशास काहीच मिळेना उदंडपणे। श्री समर्थ यावेळी सांगतात की आपण कोण हे आपल्याला हे कळत नाही। शोध घ्यावा म्हणावे तर तेही जमत नाही। अपाटपणामुळे उदंडपणामुळे कशाचाच कशाशी मेळ लागत नाही। एकलाची उदंड झाला उदंडची एकाच पडला आपण असी आपला गलबला सोसवेना। श्री समर्थ यावेळी सांगतात की
एकला एक होता तोच उदंड झाला आणि उदंड होऊनही तो एकला एकच असतो. आपलाच गलबला आपल्याला सोसवत नाही असे नाही. एक असून फुटी पडली, फुटी असून स्थिती ऐकली, विचित्र कळा पैसावली प्राणी मात्री. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की एक असून त्यात फूट पडल्याने अनेक झाल्यासारखे दिसतो, पण प्रत्येकात भिन्नत्व दिसत असले तरी अंत्यस्थिती अंतरात्मा एकच होय. अनेक रूपात भासूनही एकत्व भंगू न देण्याची अंतरात्म्याची विचित्र कळा सर्व प्राणीमात्रात पसरली आहे. वल्लीमध्ये जलसंचरे, कोरडेपणे हे वावरे, बोले वाचून नथिरे काही केल्या. श्री समर्थ आता सांगतात की विलीमध्ये पाणी भरून राहिलेले असते, पण तिला स्पर्श केला तरी ओलापणा जाणवत नाही. ती बाहेरून कोरडीच असते, पण ओलेपणाशिवाय ती काही केल्या जाऊ शकत नाही. झाडामध्ये केली आळी, झाडे धावती निराळी, कित्येक झाडी अंतराळी उडून जाती. यावेळी श्री समर्थ सांगतात की झाडांना पाणी घालण्यासाठी आळी केलेली असतात. पाणी मिळाल्याने झाडे आकाशात वाढतात, कित्येक झाडे आकाशात उंच वाढतात, तर काही झाडे म्हणजे पक्षी वगैरे उडून जातात. भूमीपासून वेगळी झाली, परी ते नाहीत वाळली, निराळीच बळावली जेते तेथे. यावेळी श्री समर्थ ते सांगतात की जमिनीपासून वेगळी झाली तर ती वाळत नाहीत, ती जेते तेथे आकाशात जोमाने वाढतात. देवाकरिता चालती झाडे, देव नसता होती लाकडे, नीटची आहे कुवाडे सर्वता नव्हे. श्री समर्थ यावेळी सांगतात की अंतरात्मा आहे म्हणून देह जगतो, अंतरात्मा नसेल तर झाडाचे लाकूड होते, हे स्पष्टच आहे. झाडापासून झाडे होती, तेही अंतरिक्ष जाती, मुळाने भेदली जगती कदापि नाही. श्री समर्थ यावेळी सांगतात की झाडापासून झाडे होतात, तीही झाडे आकाशात जातात. देहरूपी झाडाच्या मुळा जमिनीच्या मुळात कधीच जात नाहीत. झाडास झाडे खतपाणी, घालून पाळती प्रतिदिनी, बोलके झाडी शब्दमथनी विचार घेती. होणार तितके आधीच झाले, मग कल्पकल्पून बोलिले, जाणतयाशी समजले सकळ काही. श्री समर्थ यावेळी सांगतात की जे काही होणार असते ते आधीच होऊन जाते, पण त्याचे विवेचन आपल्या आपल्या कल्पनेप्रमाणे शास्त्रकारांनी केलेले आहे. समजले रे ती उमजेना, उमजले रे तरी समजेना, प्रत्येविना अनुमानेना सकळ काही. श्री समर्थ ते सांगतात की एखाद्याला ते समजले तरी उमजत नाही, दुसऱ्या कोणाला ते उमजते पण समजत नाही. जोपर्यंत प्रत्यक्ष अनुभव येत नाही तोपर्यंत त्याची संपूर्णपणे कल्पनाही करता येत नाही. सर्वत्राचा वडील कोण, हेची पाहावी ओळखन, भेटे आपणास आपण जगदांतरे. श्री समर्थ यावेळी सांगतात की सर्वाहून श्रेष्ठ कोण याचा विचार करावा, म्हणजे अंतरात्म्याची ओळख करून घ्यावी. अंतर्निष्ठाची उंच कोटी, बाहेर मुद्राची संगती खोटी, मूर्ख काय समजेल गोष्टी शहाणे जाणती. अंतरे राखता राजी, भलत्यास भलताच नवाजी, अंतरे न राखता भाजी मिळणार नाही. श्री समर्थ यावेळी सांगतात की आपण जर दुसऱ्याचे अंतःकरण जाणून त्यास प्रसन्न केले तर कुणीही आपल्याला नावाजतो. आपण जर दुसऱ्याचे मन जाणून त्यास समाधान होऊन असे वागलो नाही तर भाजीसारखा शूद्र पदार्थही आपल्याला प्राप्त होणार नाही. ऐसे वर्तते प्रत्यक्ष, अलक्ष लावावे लक्ष, दक्षास भेटतो दक्ष समाधान होते. श्री समर्थ ते सांगतात की हे असे प्रत्यक्ष घडते, हे आपल्याला दिसून येते, म्हणून अलक्ष अशा परब्रह्माकडे लक्ष लावावे, त्याचे अनुसंधान ठेवावे. अशा प्रकारे जो आत्मानुभवी दक्ष असतो त्याला दुसरा दक्ष माणूस भेटला की अत्यंत समाधान लाभते. मनास मिळता मन, पाहून येती निरंजन, चंचल चक्र उल्लंघून पैलाड जाती. समर्थ ते सांगतात की गुरु शिष्याचा ऐक्यभाव झाला, मनास मन मिळाले की त्या निरंजन परमात्म्यास पाहता येते. एकदा जाऊन पाहून आलो, मग ते सन्निध देखिले, चर्मचक्षी लक्षिले नवचे कदा. ते समर्थ यावेळी सांगतात की एकदा त्या निरंजन परमात्म्याचा अनुभव आला की तो सदैव अगदी जवळच आहे असे दिसते. नाही शरीरी चंचळ, अखंड करी वळवळ, नाही शरीरी चंचळ, अखंड करी चळवळ, परब्रह्म ते निश्चळ सर्वाठाई. श्री समर्थ यावेळी सांगतात की नाना शरीरात तो चंचळ अंतरात्मा खंड चळवळ करीत असतो, पण परब्रह्म मात्र सर्वत्र गंधात कोंडातलेले असते. चंचळ धावे एकीकडे, ओस पडी दुसरीकडे,
चंचल पुसे सर्वाकडे हे तो घडेना. श्री समर्थ यावेळी सांगतात की चंचल असते ते एकीकडे धावते आणि दुसरीकडे ओस पडते. चंचल चंचळास पुरेना, अवघे चंचल विवरेना, निश्चळ अपार अनुमाना कैसे येते. श्री समर्थ येथे सांगतात की चंचल असा अंतरात्मा चंचळाच्या म्हणजे मूळमायेच्या सर्व व्यापाला जणू पूर्णपणे ओळखू शकत नाही. गगनी चालली हवावी, कैसे पाविल पार पदवी, जाता मध्येच विजावी हा स्वभावच तिचा. मनोधर एकदेशी, कैसे अगैर वस्तुसी, निर्गुण सांडून अभ्यसी सर्व ब्रह्म म्हणे. या ठिकाणी श्री समर्थ म्हणतात की मन हे एक दिशी असल्याने सर्व अपेक अशा परब्रह्म वस्तूला ती कशी जाणू शकेल. जो भाग्यवीन असतो तोच परब्रह्माचा साक्षात अनुभव त्याला नसल्याने सर्व परब्रह्म म्हणतात. नाही सारासार विचार, तेथे अवघा अंधकार, खरे सांडून खोटे फोर नेनते घेती. श्री समर्थ यावेळी सांगतात की जेथे सारासार विचार नसतो तेथे सर्व अंधकारच असतो. अज्ञानी माणूस सत्य असे सार सोडून खोटे असार ग्रहण करतो. ब्रह्मांडाचे महाकारण, तेथून हा पंचकर्ण, महावाक्याची विवरण वेगळे असे. श्री समर्थ यावेळी सांगतात की ब्रह्मांडाचा महाकारण देह म्हणजे मूळमाया होय. तेथूनच पंचमहाभूते आणि पंचकर्ण वगैरे उत्पन्न होते. महतत्व महादूत, तुची जाणावा भगवंत, उपासना हे समाप्त इथून झाली. हे समर्थ म्हणतात की महतत्व हे सर्वात श्रेष्ठ तत्व आणि महभूत म्हणजे उत्पन्न झालेल्या वस्तूतील श्रेष्ठ वस्तू होय. कर्म उपासना आणि ज्ञान, त्रिकांड वेद हे प्रमाण, ज्ञानाचे होते विज्ञान परब्रह्मी. हे समर्थ शेवटी सांगतात की कर्म उपासना आणि ज्ञान हे वेदाचे 3 भाग प्रमाण मानले जातात. पण याप्रमाणे वेदाचे ज्ञान झाले तरी ज्यावेळी परब्रह्म वस्तूशी ज्ञाता एकरूप होतो त्यावेळी तो पूर्णता प्राप्त होतो. यालाच विज्ञान म्हणतात. ज्ञानाची परिसमाप्ती विज्ञानात होणे महत्त्वाचे आहे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे चंचल लक्ष्य निरूपण नाम समास 5वा. जय जय रघुवीर समर्थ.